नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला स्मार्ट मीटर विषयी माहिती सांगणार आहे मित्रांनो. कारण आता संपूर्ण बहुतेक महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटर लागणे सुरू झालेले आहे मित्रांनो. आणि त्या स्मार्ट मीटर विषयी आपल्याला काही माहिती नाही आहे मित्रांनो. आणि आपण जुन्याच पद्धतीनं चालत आहोत मित्रांनो, की 3 महिने झाल्याच्या नंतर आपली लाईट कट होते. त्याच्यामुळे आपण आरामात बिल भरत असतो मित्रांनो. मी पण असंच विचार करत होतो आणि माझ्या घरची ऑटोमॅटिकली लाईट कट झाली मित्रांनो. त्याच्यानंतर मला खूप त्रास झाला. तर तो त्रास आपल्या सर्वांना झाला नाही पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो. मी आज तुम्हाला स्मार्ट मीटर विषयी माहिती देणार आहे. म्हणजे स्मार्ट मीटरचे काही नवीन जे नियम आहेत ते नियम मी सांगणार आहे मित्रांनो. कारण आज खूप साऱ्या जणांच्या घरी स्मार्ट मीटर लागले असतील मित्रांनो. माझ्या पण घरी स्मार्ट मीटर लागलेला होता आणि मी निश्चिंतपणे लाईट बिल भरायचं असं ठरवलं होतं. त्या कारणामुळे मित्रांनो माझ्या घरची लाईट ऑटोमॅटिकली कट झाली आणि त्याच्यानंतर मला खूप त्रास सहन करावा लागला. तर तो त्रास तुम्हाला सर्वांना काही त्रास सहन करावा लागला नाही पाहिजे म्हणून हा आजचा व्हिडिओ मित्रांनो. तर सर्वात प्रथम मित्रांनो आपल्याला माहिती आहे की 3 महिने झाल्याच्या नंतर आपल्या घरची लाईट वीज कर्मचारी यायचे, महावितरणचे कर्मचारी यायचे आणि आपल्या घरची लाईट कट करून जायचे. त्याच्यानंतर आपण वीज बिल भरल्याच्या नंतर पुन्हा ते कर्मचारी यायचे आणि आपली वीज ही म्हणजे जोडून द्यायचे मित्रांनो. पण आता तसं राहिलेलं नाही आहे मित्रांनो. कारण आता स्मार्ट मीटर बरोबर स्मार्ट पद्धतीनंच वीज कट होते आणि त्या स्मार्ट पद्धतीनंच ते सुरू पण केलं जातं मित्रांनो. तर पहिला नियम असा आहे मित्रांनो, की 45 दिवसाच्या आत आपल्याला वीज भरणे वीज बिल भरणे खूप महत्वाचं आहे. कारण मित्रांनो पूर्वीसारखी 3 महिन्याचा कालावधी राहिलेला नाहीये. आपल्याला 45 दिवसाच्या आत वीज बिल भरणे खूप जरुरी आहे मित्रांनो. त्याचबरोबर सेकंड मित्रांनो, की जो मीटर आपण घेताना जो मोबाईल नंबर दिलेला असतो, तो मोबाईल नंबर आपल्याकडे आता सुरू आहे की नाही ते पण चेक करणे खूप जरुरी आहे. कारण मित्रांनो वीज बिल भरल्याच्या नंतर 10 मिनिटाच्या आत आपली वीज आहे सुरू होणे खूप जरुरी असते मित्रांनो. जर आपण 45 दिवसाच्या नंतर जर वीज बिल भरला, तर ते 10 मिनिटाच्या आत सुरू होणे खूप गरजेचं असतं मित्रांनो. 10 मिनिटाच्या आत जर आपली वीज सुरू नाही झाली मित्रांनो, तर आपल्याला जो काही महावितरणचे काही नंबर दिलेले असतात त्या नंबरवरती कॉल करणे गरजेचं असते. महावितरणकडून जे आपल्याला नंबर दिल्या जातात मित्रांनो, त्या नंबरवर कॉल करण्यासाठी जो आपला मीटर खरेदी करतो त्यावेळेस आपण जो नंबर दिलेला असतो त्याच नंबरवरून त्या कस्टमर केअरला कॉलिंग होतो. अन्यथा दुसऱ्या नंबरवरून आपला कॉल काही लागत नाही. म्हणून मित्रांनो कोणता नंबर दिलेला आहे हे माहिती असणे खूप जरुरी आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपल्याला तिसरा नियम असा आहे मित्रांनो, जर आपली 10 मिनिटाच्या आत जर आपली वीज ऑटोमॅटिकली जर सुरू नाही झाली मित्रांनो, तर आपल्याला विद्युत महामंडळामध्ये जाऊन मित्रांनो कंप्लेंट द्यायची असते. म्हणूनच मित्रांनो हे आपले 3 नियम लक्षात असणे खूप जरुरी आहे. सर्वात प्रथम की आपल्याला 45 दिवसाच्या आत आपल्याला वीज बिल भरणे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जर आपण 45 दिवसानंतर वीज बिल जर भरत असू आणि त्याच्यानंतर 10 मिनिटाच्या आत जर आपली वीज पूर्ववत सुरू नाही झाली मित्रांनो, तर आपल्याला कस्टमर केअरला कॉल करणे जरुरी असते. त्यासाठी आपल्याला मोबाईल नंबर रजिस्टर्ड कोणता आहे तो माहिती असणे जरुरी आहे मित्रांनो. कारण त्याच मोबाईल क्रमांकावरून आपण जे विद्युत महामंडळकडून किंवा महावितरणकडून जे आपल्याला नंबर दिलेले असतात कॉल करण्यासाठी, तर ते कॉल फक्त त्याच नंबरवरून लागत असते मित्रांनो. त्याच्यानंतर ते पण नाही झाले तर आपल्याला विद्युत महामंडळामध्ये जाऊन आपल्याला कंप्लेंट नोंद करायची असते मित्रांनो. तर सर्वात महत्वाचं जर रविवारची सुट्टी वगैरे आली आणि सायंकाळच्या 6-7च्या दरम्यान जर आपली लाईट कट ऑटोमॅटिकली लाईट कट झाली, तर मित्रांनो आपल्याला खूप सारा त्रास सहन करावा लागू शकतो. म्हणून मित्रांनो बने पावता आपण 45 दिवसाच्या आत वीज बिल भरणे खूप गरजेचं आहे मित्रांनो. कारण पूर्वीसारखी वीज कर्मचारी येतील आणि आपल्या घरची लाईट कट करतील, सुरू करून देतील हा विषय नाही. डायरेक्टली ऑटोमॅटिकली आपली वीज ही कट होत असते मित्रांनो आणि ऑटोमॅटिकली सुरू होत असते. म्हणून मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि सपोर्ट करा मित्रांनो. थँक यू सो मच.